नमस्कार प्रेक्षक हो. ठरलं तर मग या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत. आश्रमावरचा स्टे उठलेला असतो आणि आता ते सगळी जागा मैपतच्या हाती गेलेली असते. त्यामुळे आता अर्जुनला एक व्हिडिओ मैपत विरुद्ध मिळालेला असतो. त्यामुळे त्याने आता बार काउन्सिलची मीटिंग बोलवलेली असते. तर आता आजच्या भागामध्ये बार काउन्सिलवाले विचारतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही बार काउन्सिलची मीटिंग बोलवली, परंतु ती मीटिंग का बोलवली हे तुम्ही आम्हाला सांगतच नाही आहात. तर आता यावरती अर्जुन लगेच बोलतो की जज पुरोहित आल्याशिवाय आपण बार काउन्सिलची मीटिंग नाही चालू करू शकत. आता बार काउन्सिलवाले विचारतात, जज पुरोहित यांचं इथे काय काम आहे? अर्जुन म्हणतो, ते आल्यावर कळेलच तुम्हाला. तर आता तेवढ्यात पुरोहित येतात आणि म्हणतात की हॅलो एव्हरीवन, एवढी अर्जंट मीटिंग तुम्ही कशासाठी बोलवलीत? तर लगेच मग त्यांचं लक्ष अर्जुनकडे जातं. लगेच अर्जुनला म्हणतात, हो सुभेदार, म्हणजे तुम्हाला आश्रमावरचा स्टे उठल्याचा निर्णय आवडलेला दिसत नाहीये. तर लगेच अर्जुन म्हणतो, हो खरं आहे तुमचं, मला तुमचा निर्णय आवडलेला नाही, कारण तो चुकीचा आहे. लगेच जज म्हणतात, हे तुमचं मत झालं, परंतु यात बार काउन्सिलला इन्व्हॉल्व करण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण माझा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. तर आता इकडे सायली आणि कुसुमताई आश्रमामध्ये आलेल्या असतात, कारण आश्रमावरती आता आश्रमाची सगळी जागा मैपतकडे गेलेली असते. त्यामुळे त्या आश्रमाच्या इथे उभे असतात. आता सायली खूप रडत असते. सुमन म्हणत असते, बघितलंस का ग सायली, डोळे भरून आपलं घर बघून घे शेवटचं, असं म्हणून आता ते दोघेही रडत असतात. आता सायली म्हणत असते, आपण आपल्या घराच्या बाबतीत असं म्हणू कसं शकतो? तर आता सुमन म्हणते, आपलं दुर्दैव आहे म्हणून हे शक्य आहे. म्हणत असते, इतकी वर्ष आपण सेवा केली या घराची, कधी कपाळावर एक आटी नाही आली, परंतु आज सगळं संपलंय ग, असं म्हणून आता दोघी रडत असतात. तर तेवढ्या सायली म्हणते की अर्जुन सर इथे असते ना तर त्यांचा खूप आधार वाटला असता ग. तर कुसुम म्हणते, कुठं आहेत ग तुझे अर्जुन सर? तर सायली म्हणते, कुठल्या तरी मीटिंगसाठी कोर्टात गेले आहेत ते. तर कुसुम म्हणते की बघितलंच, तुझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस आहे आणि तो काय करतोय, हे सगळं विसरून तो दुसऱ्या कामाला लागला. पण अगं तो आश्रम तिच्यासाठी फक्त एक केस आहे ग, तू त्याच्यावर जीव ओवाळून बसली आहेस. कुसुम म्हणते, तुझी अपेक्षा असेल की तो इथे येईल, पण नाही, आज जे काय करणार आहे ना याला ना आपल्या दोघींना सामोरं जायचं आहे. सायली म्हणते, नाही ग, अर्जुन सर येतील ग, तेवढीच महत्वाची केस असेल म्हणून कोर्टात गेले असतील. तर आता तेवढ्यात या दोघी बोलतच असतात. तेवढ्यात तिथे महिपत येतो. महिपत आणि साक्षी तिथून गाडीतून उतरतात आणि हसतच येतात आणि साक्षीला म्हणतात, बघितलं का आपल्या स्वागतासाठी कोण आला आहे? साक्षात त्या जमीन मालकाची मुलगी. तर आता इकडे पुरोहित म्हणत असतात, मी जो निर्णय घेतो तो विचार करूनच घेतो. तर इकडे अर्जुन म्हणतो की मग तुम्ही हे स्टे उठवण्याचा निर्णय कोणता विचार करून घेतला होता हे तुम्ही बार काउन्सिलला सांगाल का? तर आता पुरोहित म्हणत असतात की मी कोर्टातच हे सर्व सांगितलं आहे. त्या जागेत इथं रिसॉर्ट उभा राहणार आहे, तिथं अनेक जणांना रोजगार मिळणार आहेत, आपल्या सरकारला तिथं काहीतरी फायदा होईल. तर लगेच अर्जुन म्हणतो, तुमच्यासारख्या माणसा घेतलेल्या निर्णयाने सरकारचा फायदा होत नाही, तो फक्त तुमचा फायदा होतो. तर लगेच पुरोहित म्हणतात, वाटेल ते बोलू नका सुभेदार, मला माहिती आहे तुमचं त्या आश्रमाशी भावनिक नातं जोडलं गेलं आहे, कारण तुमची बायको त्या आश्रमात वाढली आहे ना, परंतु तुम्ही स्वतःचा तोल सुटू देऊ नका आणि त्या मैपत शिकरेंना त्यांना त्यांचं काम शांतपणे करू द्या. अर्जुन याच्यावर लगेच प्रत्युत्तर देतो की तुम्हाला मैपत शिकरेची जास्त काळजी वाटत आहे, जुनी मैत्री आहे की काय? लगेच पुरोहित म्हणतात, मैत्री कशाला हवी, शिकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं ते किती प्रामाणिक आहेत. ते त्यांच्या जागेवरचा स्टे उठवून ना मी कायद्याची सेवाच केली आहे. आता अर्जुन खूप चिडतो, म्हणतो, कायद्याची सेवा ती कशी करता तुम्ही, कायदा गुंडाळून? तर लगेच पुरोहित म्हणतात की बस झालं, तुम्ही एका सिनियर जजशी बोलताय, विसरू नका पुरोहित, सॉरी सुभेदार. तर अर्जुन म्हणत असतो की मी अजिबात विसरलो नाही की अनफॉर्च्युनेटली मी एका सिनियर जजशी बोलत आहे. तर अर्जुन म्हणत असतो की रिस्पेक्टेड बार काउन्सिल, मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे ज्याच्यामध्ये सिनियर पुरोहित जजचा खला चेहरा दिसेल. त्यानंतर परमिशन दिल्यानंतर व्हिडिओ तो दाखवला जातो. तर आता पुरोहित आणि जज पुरोहित आणि मैपत जेव्हा भेटलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं मद्यपान चालू असतं, तो व्हिडिओ आता अर्जुनने मिळवलेला असतो आणि तो व्हिडिओ आता सगळ्या बार काउन्सिल समोर लावला जातो. तर आता ते पुरोहित त्यावेळेला बोलत असतो की तुमच्या जागेवरचा स्टे उठवणं कठीण नाही तर ते अशक्य काम होतं. आफ्टर ऑल ते मर्डर केस आहे, परंतु तुम्ही थेट आमदार साहेबांचा वशिला लावलात. आमदार साहेबांनी फोन केला म्हणून मला तुमच्या फायद्याचा निर्णय द्यावा लागला. आता हे सगळं अर्जुन सगळ्यांसमोर हा व्हिडिओ दाखवतो. यानंतर तो जज घाबरूनच जातो. तर आता अर्जुन म्हणत असतो, ह्या क्लिअरली दिसत आहे की या पुरोहितांनी ह्याच्याकडनं म्हणजे महिपतकडनं लाच घेतली आहे, त्यांच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय मॅनेज करून दिला. तर आता इकडे साक्षी सायलीला म्हणत असते, मालक नाही हो, हा एक्स मालक आहे, त्यांचा या जमिनीशी आता काहीच संबंध नाहीये. आता महिपत नाटक करत म्हणत असतं, तुला तर काही फिलिंगच नाही साक्षी, त्यांना वाईट वाटत असेल, उलट तू ना इथं हॉटेल आपलं उभा राहिलं ना त्यावेळेला यांना आमंत्रण द्यायला पाहिजेस. तर लगेच इकडे साक्षी म्हणते, काय आमंत्रणाचं घेऊन बसलाय, मी तर विचार करते या फीत कापायला या सायलीलाच बोलवलं जाईल, त्या निमित्ताने पुन्हा या जमिनीवर पाय ठेवता येईल ना दोघींना. सायली खूप चिडते म्हणते, तुम्हाला या दोघांना या जमिनीत पाय ठेवताना लाज नाही वाटली का? एखाद्याच्या दुःखावर आनंद मानणारे माणसं आहात तुम्ही. आता महिपत म्हणत असतो की कोणामुळं झालं, मी आधी काय सांगत होतो, बाजारभावाप्रमाणे तुम्हाला भाव देतो, पैसे घ्या, मोकळे व्हा, पण ऐकलं का तुम्ही? तुमच्या हट्टामुळं झालंय ना, नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. तर सायली म्हणते, याचा अर्थ आम्ही तुम्हाला मधुभाऊन म्हणजे घर दिलं नाही म्हणून मधुभाऊंवर खोटा खुनाचा आरोप
टाकून तुम्ही त्यांना अडकवलं. आता आमचं घर तोडायला आलाय, लाज वाटत नाही का तुम्हाला? ही पापं कुठं तोडणार तुम्ही, फेडणार तुम्ही? तर महिपत म्हणत असतो, कशाला तुम्ही आम्हाला खोट्या खुनाच्या आरोपावर गेले अडकवताय? सगळं झालंय, कोर्टाने सगळा निर्णय दिलेला आहे, जागा आमच्या नावावर झालेली आहे, सगळं झालेलं आहे, मग आम्हाला आमचं काम करू द्या, आम्ही पाया पडतो तुमच्या. तर महिपत म्हणतो, ताई बाजूला. लगेच कुसुम चिडते, म्हणते, ताई कोणाला म्हणतो रे तू? लगेच कुसुम म्हणते, त्या नावापुरतं सुद्धा नातं नकोय आपल्यात. लगेच मग इकडे महिपत म्हणतो, बरं मॅडम बाजूला व्हा. तर आता इकडे बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सगळं आता बार काउन्सिलवाल्यांना समजलेलं असतं की इथं लाच घेतली गेली आहे. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही तर हवं तर हा व्हिडिओ टेक्निकली चेक करू शकता. आता अर्जुन म्हणतो की पुरोहित साहेबांनी हे सगळं काम एका केसपुरतं केलं नसेल. सो कॉल्ड कायद्याची सेवा बऱ्याच वर्षापासून चालू असणार आहे. आता बार काउन्सिलवाले म्हणत असतात की पुरोहित हे सगळं करण्याची काय गरज होती तुम्हाला? पुरोहित आपला व्यवसाय किती पवित्र आहे, विसरला का तुम्ही? जनतेला न्याय द्यायचा असतो आपल्याला. आज तर तुम्ही लाज आणली आहे. नासका आंबा बाकी सगळे चांगले आंबे खराब करतो, तुमच्यासारखी कीड आमच्या चांगल्या कामांना बदनाम करते. तर अर्जुन म्हणतो, जज साहेब महिपत शिकरेंना फेवर करताना हे पण विसरले की त्या आश्रमात खून झाला होता. महिपत शिकरेंची मुलगी साक्षी शिकरे त्या आरोपाखाली तिच्यावरती केस चालू आहे, मुख्य आरोपी आहे, आणि तरी पण आश्रम पाडून कसा चालेल? महिपत शिकरेंना तेच हवं होतं, हा आश्रम पाडला गेला की त्यांची मुलगी सुटेल, त्यांना तिथे रिसॉर्ट बांधता येईल, कारण विलासचा खून सुद्धा त्या रिसॉर्टसाठीच झाला होता. आता बार काउन्सिलवाले म्हणतात की मिस्टर पुरोहित हे तुम्हाला सगळं मान्य आहे? तर आता हिची पुरोहितची तर काय बोलताच येत नाही, तिची तर तात्काळीच बसते, मला असंच करत असतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आता बार काउन्सिलवाले म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार निकाल तुम्हाला थोड्याच वेळात दिला जाईल, त्यामुळे तुम्ही दोघेही आता बाहेर थांबा. आता इकडे महिपत म्हणत असतो, जिथे पाय ठेवशील ती जागा आपली, जिथपर्यंत तुझी नजर जाईल ना ती जागा आपली आहे. कामगाराला सांगत असतो की ठेव बॉक्स कुठे ठेवायचा आहे तिथे, असं म्हणून आता महिपत त्या जागेमध्ये म्हणजे आश्रमामध्येच डान्स करत असतो आश्रमाच्या आवारात, आणि खूप खुश असतो. आश्रम ताब्यात आल्यामुळे महिपत खूप खुश असतो आश्रमासाठी. आता तो रिसॉर्ट करणार असतो, त्यामुळे तो खूप खुश असल्यामुळे तो खूप डान्स करत असतो, आणि साक्षी पण तिथेच असते, आणि सायली मात्र खूप नाराज असते. सायली खूप चिडलेली असते यांच्यावर. महिपत जातो, तिथला स्टे लावलेला कागद म्हणजे जे डॉक्युमेंट असतं ते काढून आणतो, आणि सायलीच्या समोर येऊन उभा राहतो. त्यावेळी सायलीला मागील आश्रमातले क्षण आठवत असतात. अर्जुनने कसं तिला प्रॉमिस केलं हे सुद्धा आठवत असते. आता सायली खूपच म्हणजे अस्वस्थ असते, घाबरलेली असते, कारण आता आश्रमावरती जो स्टे आला होता तो उठलेला असतो. त्यामुळे तो महिपत तो कागद घेतो, कागद फाडतो, आणि त्या फाडलेल्या कागदाचे तुकडे सायली आणि कुसुमच्या तोंडावरती फेकून देतो, कारण तो स्टे आणलेला कागद असतो. हे सगळं झाल्यावरती सायली खूप रडते, कुसुमसुद्धा खूप रडत असते. पण एक माणूस येतो आणि म्हणतो, साहेब कामाला सुरुवात करायची का? तर लगेच महिपत म्हणतो, हो लागा कामाला, करा सुरुवात. बुलडोजर आलेला असतो, आणि सायली आणि कुसुम पण तिथेच असतात, आणि त्या दोघीसुद्धा ते पाहिल्यावरती आता आत आश्रम पाडण्यासाठी बुलडोजर येत असते, आणि सायली ते पाहून सायली पळत त्या बुलडोजरच्या खाली जाते. त्यांच्या पुढे हात जोडून उभा असते, अडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. कुसुम तिच्या मागे पळत जाते, आणि कुसुम तिला साईडला घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते, बाजूला हो सायली, बाजूला हो. सर्व मजा साक्षी आणि महिपत हसत तिची मजा घेत असतात, खूप आनंदात असतात. कुसुम सायलीला साईडला घेते. सायली खूप रडत असते आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सायलीच्या पण हातात काही नसते. कुसुम तिला अडवते, आणि त्या दोघी साईडला होतात, आणि JCB असते ती आता आश्रमामध्ये घातली जाते. त्यांच्या कामगारसुद्धा आश्रमामध्ये आश्रम पाडण्यासाठी आत शिरतात. नंतर JCBने आश्रमाचे कौलं भिंती पाडल्या जातात. सर्व सायलीला पाहत नसतं. सायली खूप रडत असते आणि पुढे धावत असते, ते सगळं वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कुसुमने तिला पकडून धरलेलं असतं, आणि सायली आणि कुसुम खूप रडत असतात. आता JCBने आश्रमाची कौलं तोडली जातात, नंतर भिंतीसुद्धा हे केल्या जातात. सगळं करताना सायलीला तिथल्या आश्रमातले सगळे घालवलेले दिवस, ज्या आश्रमात राहिल्यानंतर जे काही मधुभाऊंबरोबर जे दिवस घालवले असतात ते तिला सर्व आठवत असते. हे सर्व सायलीला पाहत नसतं. सायली खूप नाराज असते, रडत असते, आणि मध्येच ती पूर्ण तिचा तोल जातो, आणि ती रडतच खाली पडते. कुसुमसुद्धा तिच्या शेजारीच असते. कुसुमसुद्धा खूप रडत असते, आणि महिपत आणि साक्षी ही सर्व मजा पाहत असते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की महिपत आता पेड्याचा बॉक्स घेऊन येतो, आणि सायलीला म्हणतो, हे घ्या तुमचं आश्रम नाही तुमचं घर जमीनदोस्त झालं म्हणून तोंड गोड करा. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो, पेड्याचा बॉक्स फेकून देतो. अर्जुन महिपतच्या अंगावरती स्टे ऑर्डर फेकून देतो, म्हणतो, कोर्टाची स्टे ऑर्डर आहे माझ्याकडे, तू या आश्रमाला हात काय धक्का सुद्धा लागू शकत नाही. महिपत शिकरे हे ऐकल्यानंतर सायली खूप खुश होते, आणि सायली पटकन जाऊन अर्जुनला मिठी मारते. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर